वार्डबंदी में बदउनवानी का इल्जाम, वंचित बहुजन आघाड़ी ने सख्त एतराज दर्ज किया। नांदेड़ वाघाला म्युनिसिपल कॉरपोरेशन के हालिया वार्डबंदी के ऐलान पर वंचित बहुजन आघाड़ी ने शदीद एतराज जाहिर करते हुए इसे मुतासिब और मनमाना अमल करार दिया है। तंजीम ने इल्जाम आयद किया है कि म्युनिसिपल कॉरपोरेशन के अफसरान ने बरसर इख्तिदार और कायमशुदा सियासी जमातों के दबाव में आकर वार्डबंदी की है, जिससे अक़लियतों और पसमानदा तबकात के साथ सरासर नाइंसाफी हुई है। वंचित बहुजन आघाड़ी के एक वफद ने जिला कलेक्टर नांदेड़ को मेमोरेंडम पेश करते हुए इस वार्डबंदी को फौरी तौर पर मनसूख करने और कसूरवार अफसरान के खिलाफ सख्त कार्रवाई करने का मुतालबा किया। इनका कहना है कि शहर के 20 वार्डों में से 12 वार्ड्स की नई तकसीम सिर्फ इस मकसद से की गई है कि अक़लियतों और पसमानदा तबकात के वोटों को तकसीम करके एक खास सियासी जमात को फायदा पहुंचाया जा सके। तंजीम ने मजीद इल्जाम लगाया कि वार्डबंदी का अमल आईनी तकाज़ों के मुताबिक नहीं हुआ है, बल्कि चंद सियासी लीडरों और एक साबिक MLA के घर पर बैठकर इसकी मनसूबाबंदी की गई है। वंचित बहुजन आघाड़ी ने कहा कि इस साजिश को बेनकाब करने के लिए म्युनिसिपल कॉरपोरेशन के एडिशनल कमिश्नर गिरीश कदम का CDR रिकॉर्ड हासिल किया जाए और मज़कूरा साबिक MLA के घर के बाहर नस्ब CCTV फुटेज को भी अवाम के सामने लाया जाए। आघाड़ी ने यह भी कहा कि अगर अक़लियतों और पसमानदा तबकात के वोटर्स एक जगह जमा हो जाए तो बड़ी सियासी जमातों को नुकसान उठाना पड़ सकता है। इसी खौफ के बाइस इन 12 वार्डों में वोटों की तकसीम की गई है। वंचित आघाड़ी के जिला सदर शिवा नरंगले, साबिक सदर इंजीनियर प्रशांत इंगोले, जनरल सेक्रेटरी श्याम कामड़े, शहर जनरल सेक्रेटरी शेख बिलाल मोहम्मद कासिम, अतीक लीडर साजिद बाचोटीकर और मोहम्मद समी ने इस मौके पर मौजूदगी दर्ज कराई और कहा कि वार्डबंदी को फौरी तौर पर साबिक़ा हालत में बहाल किया जाए, वरना शदीद एहतजाज किया जाएगा। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज। आज जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये जी महानगरपालिकेची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आलेली वार्ड रचना जी केलेली आहे ती वार्ड रचना अतिशय चुकीची केलेली आहे आणि काही राजकीय नेत्यांच्या मर्जीनुसार ती वार्ड रचना केलेली आहे। आपल्याकडे 20 प्रभाग आहेत, त्या 20 प्रभागापैकी 8 प्रभागामध्ये ही वार्ड रचना चेंज केलेली आहे त्यांनी। जर वार्ड रचना चेंजच झाली असती तर सर्व 20 प्रभागामध्ये ती चेंज व्हायला पाहिजे होती। म्हणून असे कोण अधिकारी आहेत जे चुकीच्या पद्धतीनं काही लोकांना समर्थन करण्यासाठी अशा प्रभाग रचना करतात, यांच्यावर म्हणजे यांची चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे। आज नांदेड महानगरपालिकेच्या वार्ड रचनेमध्ये या ठिकाणी घोळ झालेला आहे। आम्ही या ठिकाणी आक्षेपही नोंदवलेला आहे। त्याचबरोबर आज नांदेड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांची चौकशी करण्यात यावी, त्यांचा CDR त्या ठिकाणी घेण्यात यावा। त्यांनी या 6 महिन्याच्या काळामध्ये त्यांच्या मोबाईलवरून, त्यांच्या WhatsApp कॉलवरून कोणाकोणाच्या घरी गेले, कोणाकोणाशी त्यांचा संवाद झाला आणि कोणाच्या म्हणण्यावर या ठिकाणी वार्ड रचना करण्यात आली। वार्ड रचनामध्ये बदल करायचा असेल तर सगळ्याच वार्डात बदल व्हायला पाहिजे होता, पण काही मोजक्या वार्डामध्ये ज्या भागामध्ये मुस्लिम विशेषतः SC हे जे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे। त्याबाबत आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला भेटून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि गिरीश कदम यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीसुद्धा आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे। 1 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे, त्यांच्याबाबत आमचा संशय आहे। खरं तर आम्ही अनेक पालकमंत्र्यांच्या मीटिंग या ठिकाणी बघलेल्या आहेत, जिल्हाधिकाऱ्यांच्या मीटिंग बघलेल्या आहेत। या मीटिंगमध्ये ज्यांनी आमदार नाहीत, ज्यांनी खासदार नाहीत असे अनेक व्यक्ती या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये बसतात। उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर माजी आमदार अमर राजूरकर असतील, किशोर स्वामी असतील, ही मंडळी या ठिकाणी अशोकरावचं काम या ठिकाणी बघतात आणि आम्हाला त्यांच्यावर संशय आहे। त्यांचे आणि गिरीश कदम यांचे त्या ठिकाणी लागेबंदे आहेत आणि त्यांच्या सूचनेनुसार गिरीश कदम यांनी ठिकाणी वार्ड रचना केलेली आहे असा आमचा संशय आहे। आज वंचित बहुजन आघाड़ी का डेलीगेशन कलेक्टर साहब को इसलिए मिला जैसा कि हमने 16 जून को कलेक्टर साहब को मिलकर ये निवेदन किया था कि वार्ड रचना जब होगी तो उसमें कोई तोड़फोड़ नहीं होनी चाहिए। उसी ज़मीन में आज हम कलेक्टर साहब से मिले। असल में हमारा ये मानना है, हमने जिस दिन आक्षेप था उस दिन भी जो वार्ड रचना की समिति थी उनके पास भी हमने ऑब्जेक्शन दाखिल किया है कि अगर प्रभाग रचना हो रही है तो नांदेड़ के अंदर जैसे 20 वार्ड हैं, उन 20 वार्डों के अंदर अगर आपको कोई चेंजेस करने हैं तो 20 के 20 वार्डों में चेंजेस होने चाहिए थे। लेकिन महानगरपालिका के माध्यम से सिर्फ 8 प्रभागों के अंदर रचना चेंजेस हो रहे हैं और बाकी के 12 प्रभाग जैसे कि वैसे रखे गए हैं। तो हमारा ये डिमांड है कि भाई 12 प्रभागों में आप चेंज नहीं कर रहे हो तो आप इसका किसको सियासी फ़ायदा पहुंचाना चाहते हैं, ये हमें समझ में नहीं आ रहा है। किसके इन्फ्लुएंस में, किसके दबाव में ये काम किया जा रहा है, ये हमारे समझ में नहीं आ रहा है। हम ये चाहते हैं कि अगर आपकी प्रभाग रचना हो रही है तो 1 नंबर से लेकर 20 नंबर तक आप
काम कीजिए, उसके अंदर चेंजेस कीजिए। अगर आप ऐसा कर रहे हैं कि 7 नंबर के अंदर जहाँ से एससी बहुल इलाका है वहाँ से एससी चुनकर आने वाला है, तो आपने क्या किया, 8 नंबर के लोग एससी समाज के उठाकर 7 नंबर में ऐड कर दिए। तो इस तरह से जहाँ से एससी समाज का प्रतिनिधित्व तो चुनकर आने वाला है वहाँ से ही आएगा, 8 नंबर से जो चुनकर आता था वो नहीं आने वाला है। इस तरह से गाड़ीपुरा से लेकर जो ओल्ड सिटी का उन्होंने हाल किया, पूरे प्रभागों के अंदर उन्होंने वार्ड रचना में पूरा एवी फॉर्म को तोड़ा, क्लस्टर को तोड़ा, पूरी वार्ड रचना को उन्होंने तोड़कर रख दिया। वंचित बहुजन आघाड़ी की ये डिमांड है कि आपको अगर निष्पक्ष चुनाव करवाने हैं तो आपको वार्ड रचना, प्रभाग रचना पूरी दुरुस्त करनी पड़ेगी। माइनॉरिटीज़ की सीटों को नहीं चुनकर आने देने की जो साजिश की जा रही है, उस साजिश के खिलाफ वंचित बहुजन आघाड़ी लड़ रही है। और हमारा ये मुतालबा है, अगर प्रभाग रचना के अंदर दुरुस्ती नहीं हुई तो वंचित बहुजन आघाड़ी रास्ते पर उतरकर तीव्र आंदोलन करेगी। अतिशय शिताफीनं आणि प्लॅनपूर्वक या ठिकाणी मागासवर्गीयांच्या वार्डातून आणि मुस्लिम बहुल वार्डातून नवीन चेहरे, नवीन लोकांना संधी मिळू नये, इतर पक्षांना संधी मिळू नये अशा प्रकारची वार्ड रचना या ठिकाणी षड्यंत्र रचून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। गिरीश कदम यांनी प्रस्थापित राजकारण्यांच्या हातचं भावलं होऊन या ठिकाणी जी काय वार्ड रचना केलेली आहे त्याच्यावर वंचित बहुजन आघाडीनं या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे। 8 वार्डामध्ये ज्या मुंबई महानगरपालिकेसारख्या एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल होत नाहीत। मात्र या ठिकाणचे अशोक चव्हाण यांना आता इथं भीती वाटायला लागलेली आहे। या ठिकाणचा मुस्लिम अल्पसंख्याक असेल किंवा या ठिकाणचा बौद्ध अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग आहे, त्याला मतदार आहे, तो यावेळेस सन्माननीय अशोक चव्हाण यांना स्वीकारणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे। अशा वेळी जाणीवपूर्वक या ठिकाणी राखीव असणारे एससी प्रवर्गाचे राखीव असणारे जे वार्ड आहेत त्यांना फोडण्यामध्ये या ठिकाणी आलेलं आहे। आणि म्हणून या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ज्या महानगरपालिकेवर मागील अनेक दिवसापासून इथल्या जनतेच्या विकास कामांना तिलांजली देऊन इथल्या नागरिकांचे बेहाल करून अशोक चव्हाण आणि त्यांची टीम या शहराचा छळ करत आहे। अशाच प्रकारचा छळ करून इथल्या मोठ्या जे काही बलाढ्य या ठिकाणी राजकारणी आहेत त्यांचे उखळ पांढरे करण्यासाठीची रणनीती या ठिकाणी त्या ठिकाणी रचत आहेत। आणि महानगरपालिकेमधल्या गिरीश कदम आणि त्यांच्या टीमला हाताशी धरून या ठिकाणी चुकीची वार्ड रचना, 8 प्रभागाची वार्ड रचना ही चुकीची झालेली आहे। यावर वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेतलाच आहे। पण ज्या म्हणजे संविधानिक पदावर नसलेल्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्या घरी जाऊन गिरीश कदम आणि त्यांच्या टीमने ज्या पद्धतीनं या पद्धतीचं ही वार्ड रचना केली आहे त्यांचा आमचा संशय आहे। आणि अशा प्रकारची मागणी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची ज्यांची या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये निवड आहे तीच चुकीची आहे। असं असताना हाताशी असलेले हे प्रस्थापित राजकारण्यांच्या हाताशी असणारे हे अधिकारी यांचे CDR रिपोर्ट काढावेत। यांचे फुटेज त्या भागातले म्हणजे एका संविधानिक पदावर नसणाऱ्या माणसाच्या घरी एखादा अधिकारी किती वेळ जातो हे आम्हाला बघायचं आहे। आणि आमच्याकडे ती अशा प्रकारची माहिती असण्याचा संशय आम्हाला आहे की हे जाणीवपूर्वक गिरीश कदम आणि त्यांच्या टीमनं अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरून या शहरामधल्या ज्या ठिकाणाहून अनुसूचित जातीची अल्पसंख्याक समाजाची चेहरे या ठिकाणी निवडून येतात त्यांची जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांनी विल्हेवाट लावलेली आहे, वार्ड रचना तोडलेली आहे। म्हणून आमचा आक्षेप आहे याची चौकशी व्हावी आणि वार्ड रचना जी आहे ते ज्या पद्धतीने पहिली वार्ड रचना होती त्या पद्धतीने वार्ड रचना राहावी अशी एक मागणी आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देऊन केलेली आहे।